वंचित बहुजन आघाडी बाळापूर तहसीलच्या पदाधिकाऱ्यांनी 6 एप्रिल रोजी गॅस सिलेंडरच्या टंचाई विरोधात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। नरेंद्र कधी मिळणार सिलेंडर अशा घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी चूल पेटवून ठेचा भाकर तयार करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। या आंदोलनाद्वारे गॅसच्या कमतरतेविरोधात सरकार धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। बाजारात निर्माण झालेली कृत्रिम टंचाई त्वरित दूर करावी, गॅस सिलेंडरच्या काळाबाजारीवर नियंत्रण आणावे, वितरणावरील मर्यादा वाढवाव्यात आणि दोषीवर कडक कारवाई करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तसेच छात्रावासात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करावे, 2 किलोमीटर प्रत्येक अंतरावर भोजन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, गरजू नागरिकांना तातडीने गॅस सिलेंडर मिळावेत, केवायसी शिवाय तात्पुरती सुविधा उपलब्ध करावी, तसेच उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत वितरित सिलेंडरचे जिल्हास्तरीय ऑडिट करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसील प्रशासनाला सादर करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक संजय उमाळे यांनी इतर पदाधिकाऱ्यांसह इशारा दिला की मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल। या आंदोलनात सागर उपरवट शेलदचे सरपंच सिद्धार्थ वानखडे, ॲडव्होकेट सुबट डोंगरे, निरंजन शिरसाट, प्रदीप शिरसाट, रुपेश जंजाळ, हर्षल लोखंडे, लहुसेना जिल्हाध्यक्ष वाकोडे, माजी सभापती शेषराव वानखडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेचे शेकडो पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंदन जंजाळ, बाळापूर तालुका प्रतिनिधी, अजिंक्य भारत न्यूज। परिवर्तनवादी विचारांच्या सर्व महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये जे काही सिलेंडरसाठी हाहाकार माजलेले, ज्या माध्यमातून रोज उन्हाच्या तळोख्यात सिलेंडरच्या रांगेत राहून जे काही लोकांचे बळी जात आहेत, महिलांचे हाल अपेष्ट होत आहेत। आज विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांना जेवण मिळत नाही। कित्येक हॉस्टेलवर, शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना जेवण नाही आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। या देशात संपूर्णकडे केवळ केंद्राच्या या गाढवपणामुळे, या धोरणामुळे आज संपूर्ण देशात हाहाकार माजलेला आहे। कित्येक लोक उपाशी राहत आहेत, लोकांना जेवणाची व्यवस्था नाही। आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही गुलामीचं धोरण स्वीकारलं आहे, या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अखंड हुतात्मे, अखंड देशाचे असे काही महापुरुष होऊन गेले की ज्यांनी स्वतःचा जीव अर्पण करून या देशाला स्वातंत्र्य दिलं। परंतु नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असताना आज साधा निर्णय घेऊ शकत नाहीत की आपण साधं डिझेल किंवा LPG कोणाकडून घ्यायचा। आणि म्हणून हा देश दिवसेंदिवस नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुलामीकडे झुकतो आहे। आपण असं वाटायला लागलं आहे की आता आपण परत गुलामीकडे आपली वाटचाल सुरू आहे। आणि म्हणून या देशासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या जीवाचं रक्ताचं पाणी केलं, आपला जीव अर्पण केला, आपला जीव दिला, ते शहीद झाले, त्या जवानांना, त्या शहीद हुतात्म्यांना आज या ठिकाणी आपण या सरकारचा निषेध करताना त्यांना